नमस्कार. कुमार गंधर्व. भीमाशंकरला गेलो होतो फारा वर्षांपूर्वी. एक गोष्ट लक्षणीय स्मरणात राहिली आहे भीमाशंकरची, ती म्हणजे अरण्य. अरण्य म्हणजे अगदी घनदाट म्हणतात तसं. सर्व प्रकारची झाडं, वृक्ष, त्यावर चढलेल्या वेली, झुडपं, सगळं काही मुक्त हस्ते निसर्गाने दिलेलं आणि मानवाचा स्पर्श फारसा न झालेला अनाघ्रात. काही राकट वृक्ष, काही नाजूक वेली, काही बलदंड झाडं, काही तमालपत्र, निबीड म्हणावं असं होतं ते अरण्य. पहिल्या दिवशी थोडी भीतीच वाटली. आम्ही राहत होतो फॉरेस्ट ऑफिसच्या बंगल्यात आणि देऊळ असतं खाली उतरून खूप. शंकराचं देऊळ ना. रात्री जेवायला गेलो भटजींकडे. बंगल्यावर परतताना सगळे चिडीचूप. ते अरण्य अंगावर येऊ लागलं. पण नंतर जसजशी ओळख झाली तेव्हा ती झाडं वाडं सगळे सोयरे झाले, सोबत करू लागले. बंगला जवळ आल्याची एक खूण असायची. आकाश दिसू लागलं म्हणजे बंगला जवळ आला. तोपर्यंत त्या अरण्याच्या सुरावटीत गुंगलेले असू आम्ही. अरण्य हरेक प्रहराला वेगळं असायचं आणि दिसायचं. पहाटे काकड आरतीला, देवळात जाताना धुक्याने वेढलेलं शांत प्रसन्न. रात्री मिट्ट काळोखात थंड वाऱ्यात अंगावर शिरशिरी येणार आणि आजूबाजूच्या झाडांवर लुकलुकत काजवे आपल्या मनात स्फुल्लिंग चेतवणार. अगदी दुपारी पण सरल्या पहाटेच्या खुणा बाळगणारं उबदार आणि येऊ घातलेल्या संध्याकाळची कातर चापूल देणार. वेगळं काही लिहायला हवं का आता? कुमार गंधर्वांचं गाणं म्हणजे हे असंच घनघोर अरण्य आहे. रुद्र सुंदर, महामोहक, लता वेल्हाळ. बंगाली भाषेतलं विशेषण वापरायचं तर भीषण सुंदर. कुमारांनी पण प्रत्येक प्रहराचा तो राग असा सगळा अरण्यमय करून टाकला. असं अरण्य ज्यातून बाहेर पडू नये असंच वाटावं. डिस्नेचा एक सिनेमा होता फॅन्टॅसिया नावाचा. सगळं सगळं स्वप्नवत. समुद्राचा तळ, पर्वतांच्या रांगा, जे पाहू ते मोहक मधुर. जंगल बघावं तर तेही मंगल. मासा देखणा, भ्रमर चिकणा, पोपट पंचरंगी, मोर तर असतोच सप्तरंगी. आणि मध्ये चक्क एखादं डायनोसॉरचं पिल्लू सुद्धा डोकावतं, तेही अगदी गोड. अगदी मधुराष्टक आहे ना तसंच. हेही मधुर, तेही मधुर. कुमारांचं गाणंही असंच. सगळे राग रागिणी त्यांचे सगळे सोयरे आहेत, दास नव्हेत. कधी ओळखीचा रंग दाखवतात तर कधी भरताच. अगदी ध्रुव प्रदेशातील चुंबकीय वादळ आणि त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेला होणारी जांभळ्या, पोपटी, किरमिजी रंगांची उधळ नेहमी रोज दिसत नाही ते आपल्याला. दैववशात योग जुळून आला तरच. कुमारांच्या गाण्याने ते परमसुख दिलं. जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा दिलं. शास्त्रीय रागदारी संगीतात दिलं आणि सुगम संगीतातही दिलं. मोजकीच गाणी गायली त्यांनी मराठी भावगीतात, पण अर्थातच त्यावर आपला अमीट ठसा उठवला. हे गाणं तर कुमार गंधर्वच असा. कधी माझी मनकळी अजूनही रुसून असली की अचानक भेट घडते कुमारांच्या सुरांची. त्या ऋणानुबंधामुळे मन लगेच हलकं होऊन जातं. मलयगिरीचा चंद्रगंधित धूप दरवळला. कुमारांनी गायनात अनेक प्रयोग केले. त्यातल्या 3 प्रयोगांचा उल्लेख इथे करतो. सगळ्यांनाच माहीत असलेला आणि आवडणारा म्हणजे निर्गुण भजन. आपल्या सगुण साकार गायनातून ते स्वतः तर त्या निर्गुण निराकारापर्यंत पोचायचेच, पण बरोबर श्रोत्यांनाही घेऊन जायचे. तल्लीनता, तादात्म्य पावणे, तद्रुप होणे वगैरे जे काय असेल ना ते हेच. अजून एक प्रयोग म्हणजे गीतवर्षा. दर पावसाळ्यात माझ्या काही संध्याकाळ फक्त अशा असतात की बाहेर धो धो पाऊस कोसळत असतो आणि मी खिडकीत उभा आणि सोबतीला फक्त कुमार. आणि या माझ्या गंधर्व सिरीजमध्ये अगदी शिरोभागी असा प्रयोग म्हणजे मला उमजलेले बालगंधर्व. कुमारांनी गायलेली ही नाट्यपदं ऐकली की कळतं उमजणं म्हणजे काय. या आयुष्यात एकदा देवासला जायचं. भानुविलासच्या उंबरठ्यावर डोकं टेकायचं. वसुंधरा आणि कलापिनी कुमकली आणि मुकुल शिवपुत्र त्या अरण्याचे वारस आहेतच, पण खरे वारस आम्ही हो. एकदा का अरण्याची रानभूल पडली ना की आयुष्य रान वाटा धुंडाळत असं सरतं की वाटावं का आपण राहिलो या गावात, या शहरात. माझ्या आयुष्याचं असं हवंसं अरण्य केलं कुमारांनी. आपल्या सर्वांनाही अशीच अरण्य ओढ लागो ही त्या शारदे चरणी प्रार्थना. मिजो. अरण्यातला एक असोशी दिवस 2018. आजचा बोनस.
मागे मी आश्चर्यचकित झालो होतो. भीमसेन जोशींच्या आवाजात हे गाणं आहे असं कळल्यावर कुमारांनी थेट आपल्या आत्म्यालाच साथ घातलेलं हे नाट्यपद. डॉक्टर सुचेताने असं काही गायलंय की आपण अचंबित होऊ. गायिका डॉक्टर सुचेता केंद्रवडेकर सादर करते मम आत्मा गमला. नमस्कार.